फर्स्ट एक्झामला तसं झालं होतं ना. ये पुढे दुसरे नवीन नवीन चेहरा. डबे ठेव. पाटील बरं वाटतं. हवाय हो, दोन्ही बंद आहे, दोन्ही बंद आहे. कारण ना खूप थंड आहे आज. हवा होती ना एकदम. आज कविता तेवढेकर माताजींची एंगेजमेंट आहे. ऐकलं मी. सगळ्या मंदिरात माहिती वाटतं. मंदिरातला मुलगा असेल तर माहिती पडणारच. त्यांनाच माहिती नाही वाटतं, सगळ्यांना सांगितलं की नाही. नाही सांगितलं. मला कविता सांगितलं. मला कधी कळालं चेहऱ्यान ती ओळख गोरी गोरी इथे बसायचे ना माझ्या बाजूला गोरी गोरी. इथे ना तिथे दोन तिथे कधीतरी येणार स्टुडंट. शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. हा. टीसी रेल्वे. मला माहिती नव्हतं हो. कारण ते हे भेटले होते प्रतीक प्रभूंचं नाव काय हा प्रतीक प्रभूंचं नाव काय कोण प्रतीक प्रभू? ते लंबू सारखे असं ना गौरव प्रभू असतं तिथे ड्रेसमध्ये असं ते लंबू सारखे गोरे सारखे ते ठाण्याला भेटले मला आवडत नव्हतं. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गुरु शिष्य परंपरा म्हणतात. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद भक्ति सिद्धांत सरस्वती गौर किशोर भक्ति विनोद बलदेव जगन्नाथ विश्वनाथ नरोत्तम कृष्णदास रघुनाथ जी रूप स्वरूप सनातन श्री चैतन्य महाप्रभु ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत माधवेंद्रपुरी लक्ष्मीपति व्यासतीर्थ ब्रह्मण्य तीर्थ पुरुषोत्तम जयधर्म राजेंद्र विद्यानिधि दयानिधि ज्ञान सिंधु जयतीर्थ अक्षोभ्य माधव नृहरि पद्मनाभ मध्व व्यास नारद ब्रह्मा श्री कृष्ण. चॅप्टर समरी असेल तर काढा. आपण श्लोक नंबर कितीपर्यंत कव्हर केलाय? 21 ना. कोणी राहिला श्लोक नंबर 1 अर्जुनाचे 6 प्रश्न आहे. श्लोक नंबर 2 ते 7 क्षेत्रज्ञाचं उत्तर. 8 ते 12 ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची प्रक्रिया काय आहे, आपण कोणत्या प्रक्रियेने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दलचं ज्ञान प्राप्त करू शकतो. 13 ते 19 नेय काय आहे, नेय काय आहे, जाणून काय आहे पण जाणून घेणे. भगवान आत्मा आणि परमात्मा यांच्या बद्दलची माहिती. 20 आणि 26 आता यामध्ये आपण प्रकृती 20 आणि 21 श्लोक घेतला होता मागच्या वेळेला. प्रकृती पुरुष आणि हे दोघांचा संयोग कसा होतो आणि त्याच्या संयोगाने काय घडतं हे आपण बघतो या सेक्शन मध्ये. सेकंड लास्ट सेक्शन आहे. त्यानंतर 27 ते 35 लास्ट सेक्शन असेल ज्ञानचक्षु. ओके, तर श्लोक नंबर आज 21 मध्ये काही पॉइंट सोडले होते मी. 21 नंबरचा श्लोक. या चॅप्टर मध्ये 21 आणि 22 हे 2 महत्त्वाचे श्लोक आहेत जे ज्ञानयोग सेक्शन मधले सगळे 6 चॅप्टरचा फाउंडेशन बिल्ड करतात. म्हणून त्याला महावाक्य किंवा बीज वाक्य पण म्हणतात. श्लोक नंबर स्पेशली 22 ला, पण आयडियली 21-22 दोन्ही. कार्यकारण कर्तृत्वे
हेतु प्रकृतिर उच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव व संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगात कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं कॉज आणि इफेक्टचं. कॉज आणि इफेक्ट म्हणजे प्रभाव. एखाद्या गोष्टी समजा असं केलं, प्रभाव आहे. आवाज काय आहे? इफेक्ट आहे ना. जास्त तुम्हाला इंग्लिश कळतं मराठीपेक्षा. दिस इज इफेक्ट, साऊंड. आणि हे मी याच्यावरती एक स्कीम मारली, ते काय झालं? ॲक्शन. तर ते आवाज येण्याला कॉज काय आहे? दिस इज द ॲक्शन. कॉज आणि इफेक्ट. आणि ह्या दोघांना कार्यान्वित करणारा कोण आहे? कोण आहे? जीव आहे ना. ओके, जीव आहे की भगवंत आहे? मग मी असं करते, भगवंतानी केलं की मी केलं? तुम्ही केलं. भगवंताने तुम्ही केलं. मी पण सँक्शन कोणी केलं? भगवंत. साक्षी बा. साक्षी आणि इवन परमिशन ऑल्सो. विदाउट त्यांच्या परमिशन हात हलणार नाही. ओके. या हाताला कंट्रोल करणारे देवता आहेत. आणि देवता हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत त्या जगातले, भौतिक विश्वाचे. ते सगळे कोणाच्या अधीन कार्य करतायत? भगवंतांच्या. लाईक दॅट. कार्यकारण कर्तृत्वे. कर्तृत्व म्हणजे करणे. हेतु प्रकृती उच्यते. मग आता जेव्हा हे कार्य झालं कर्तृत्वे, त्याला कारण काय आहे? किंवा ठीक आहे, सिंपल भाषेत समजून घ्या. कार्य झालं, त्याला काहीतरी रिझल्ट निघाला. त्या रिझल्टमुळे आता कसं वाटलं? आवाजाने काय? आता आवाज छोटा आहे म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. मोठा आवाज असेल तर काय होईल? त्रास होईल. पुरुष सुख दुःखाना. पुढे काय आहे श्लोकची लाईन? वक्तृत्वे हेतु उच्यते. म्हणून बघा, दोन लाईनीमध्ये ज्या दोन शब्द, हेतू जो आहे ना तो दोनदा आला बघा. वरती पण हेतू आहे आणि खाली पण हेतू आहे. कार्य करण्याकरता प्रकृती हेतू आहे. म्हणून बघा काय म्हटले, प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना काय आहे? कारणीभूत, म्हणजे हेतू आहे बेसिकली. दिले बघा वरती वर्ड टू वर्ड मिनिंग, साधन किंवा कारण. आणि त्याच्यामुळे जे ऍक्शन होते आणि त्याचा रिझल्ट जो बाहेर पडतो, त्या रिझल्टमुळे जो पुरुष आहे, पुरुष म्हणजे मी किंवा तुम्ही, त्याला काय होईल? सुख दुःखानाम. एकतर सुख भेटेल किंवा त्याला दुःख भेटेल. मग तुम्हाला सुख भेटलं की दुःख भेटलं आवाजामुळे? काहीच नाही, न्यूट्रल. कारण न्यूट्रल आवाज आहे. पण देर इज समथिंग. एकतर तुम्ही त्याला सपोर्ट कराल किंवा सपोर्ट करणार नाही, किंवा त्याला अनासक्त राहाल. आता अनभिन्न आपण पाठ बघत नाही तिथे. एकतर तुम्ही अफेक्ट व्हाल किंवा अफेक्ट होणार नाहीत. म्हणजे एकतर तुम्हाला आनंद वाटेल किंवा आनंद वाटणार नाही. पुरुष सुख दुःखानाम. आणि हे सुख आणि दुःख कुठल्या कारणामुळे आहे? भोक्तृत्वे हेतु उच्यते. जीवात्म्याची या जगामध्ये जी आनंद उपभोग घेण्याची जी इच्छा आहे, त्या इच्छेमुळे या सगळ्या गोष्टी त्याला सोसाव्याला मिळतात. म्हणून प्रभुपाद पहिल्या तात्पर्यामध्ये लिहित होते की जीवाच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखाच्या कामनांमुळे निर्माण होतात काय? 84 लाख योनी भिन्न भिन्न. राईट. आणि मध्ये पॅरेग्राफच्या मध्यभागी लिहिले, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे तो या भौतिक जगामध्ये असतो. हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे. इंद्रिय ही कामना पूर्ती करण्याची साधने आहेत. आता शरीर आणि साधनरूप इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात. आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल की जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते. कळतंय ना? मेन श्लोक आहे हा. पूर्ण अध्याय नंबर 13 ते 18 ज्ञान सेक्शन मधला हा श्लोक आणि पुढचा श्लोक. हे दोन श्लोक सगळं याचा बॅकग्राऊंड आहेत. याच्यातनं सगळं एक्सपांड होणार पूर्ण चॅप्टर्स. जसं 2.49 हा बीज श्लोक आहे पहिल्या 6 अध्यायांमध्ये.
2.49 मध्ये जेव्हा भगवंत म्हणतात दूरे नाही आवरण कर्मा बुद्धियोग धनंजया, की बुद्धियोगाने तू काय कर, निंद्य कर्म काय कर, बाजूला ठेव. मग अर्जुनाला काय वाटतं निंद्य कर्म म्हणजे युद्ध न करणे. मग त्यातनं सगळे प्रश्न उद्भवतात. मग 3रा अध्याय चालू होतो, मग 4था, 5वा, 6वा, मग 6वा संपल्यावरती सेक्शन संपून जातो. कर्मयोग शेवटला अष्टांग योगामध्ये एंड होऊन, कारण कर्मयोग इव्हेंच्युअली त्याला अष्टांगमध्ये जावं लागेल, जसं आपण योगा लॅडर बघितली होती त्याप्रमाणे. तर इथे हे श्लोक मेन सीड वर्सेस आहेत. आणि तात्पर्यामध्ये पुढे प्रभुपाद देतात की एकदा एक विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो. अधीन होतो म्हणजे जीव पूर्ण काय होतो, हेल्पलेस होऊन जातो. हेल्पलेस इन द सेन्स की जीवात्म्याला डिस्क्रिमिनेशन राहत नाही की काय करावं आणि काय करायचं नाही, ॲटलिस्ट लोअर स्पेशीजमध्ये. म्हणून बघा तिथे काय दिलं उदाहरण, कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते, त्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्यात पण सामर्थ्यशाली नसतो. स्पेशली लोअर स्पीशीज. बघा काय दिले उदाहरणार्थ, जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलेच पाहिजे, माणसाप्रमाणे नाही वागू शकत तो. डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्याला डुकराप्रमाणे विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे. म्हणजे जी शरीर प्रकृतीच्या ज्या गुणांमध्ये व्यक्त होतात त्याप्रमाणे जीवात्मा आपले गुण दर्शवितो. जे डेमिगॉडचे शरीर आहेत ते सगळे भोग घेण्याकरता निर्माण झालेले आहेत, तसे बनलेले आहेत ते शरीर. जे कुत्र्याचं शरीर आहे ते सुद्धा भोग घेण्याकरता निर्माण झालेलं आहे त्याच्या इच्छेनुसार. पण त्या शरीरामध्ये जेवढी कॅपॅसिटी असेल आणि जेवढं पोटेन्शियल असेल आणि जेवढ्या फॅसिलिटी भेटतील तेवढंच भेटणार त्याला. राईट. मनुष्य शरीर सुद्धा भोग करण्याकरता बनलेलं आहे, पण त्याला एक फॅसिलिटी आहे पृथ्वी तलावरती. कारण 2 जे एक्स्ट्रीम असतात, म्हणून बघा इथे आय गेस सो की माणसाचं मेन्शन नाही केलं प्रभुपादाने, कारण 2 एक्स्ट्रीम्स आहेत. एक एक्स्ट्रीम आहे लोअर स्पेशीज म्हणजे जनावर, त्याला स्वतःच्या याच्यावरती कंट्रोल नसतो. आणि एक म्हणजे जिथे म्हणून बघा एक ठिकाणी यशोप्रशोध तात्पर्यामध्ये बोलतात की ज्या जनावर आहेत किंवा जे लोअर स्पेशीज आहेत त्यांच्या ज्या गरजा असतात त्या एकदम कठीण परिस्थितीमध्ये पूर्ण होतात. वाचलं यशोप्रशोधमध्ये, देअर नीड्स आर फुलफिल्ड अंडर नेस्टी कंडिशन्स. व्हेअरएज ते उदाहरण दिलं होतं की एक मोठा अधिकारी जो असतो एखादा ह्याच्यामध्ये, एखादा सरकारी अधिकारी, त्याला चांगल्या सोयी सुद्धा दिलेल्या असतात. का दिलेल्या असतात? जबाबदारीची कामं करतो. बिकॉज ही हॅज दॅट हिज नेचर ऑफ ड्युटीज आर व्हेरी रिस्पॉन्सिबल. तसं पशुला नाही आहे ना, आणि ते त्याला कॉन्शियसनेस पण नाही आहे. राईट. त्याचप्रकारे आता हे झालं 2 एक्स्ट्रीम उदाहरणं. एक तर एकदम लोअर स्पेशीज किंवा एकदम हायर. जिथे एकदम दुःख आहे तिथे माणूस भक्ती करू शकत नाही, किंवा अति सुख आहे तिथे सुद्धा मनुष्य भक्ती करू शकत नाही. मग मधली सिच्युएशन काय आहे? कभी खुशी कभी गम, कभी थंडा कभी गरम, कधी वाईट कधी चांगलं. मग दोन्ही सिच्युएशन त्याला म्हणजे ॲटलिस्ट त्याला आपण जेव्हा वाईट घडेल तेव्हा तो सोबर होतो, विचार करू शकतो की असं का घडतंय. आता नेहमीच जर वाईट घडत असेल मग त्याला कधी विचारायला. म्हणून बघा एखादा माणूस जर एखादा नेहमीच डिप्रेस्ड कंडिशनमध्ये असेल किंवा नेहमीच लोअर मोडमध्ये असेल प्रकृतीच्या, डिप्रेस्ड कंडिशन म्हणजे बेसिकली तमोगुण, त्याला जरी तुम्ही किती सांगितलं तरी आकलन शक्ती त्याच्याकडे येत नाही. एखादा दारुड आहे त्याला तुम्ही जर ऑफकोर्स आता त्याला तुम्ही काय वेगळं काहीतरी केलं, त्याला प्रसाद दिला आणि त्याला एकदम दररोज त्याला त्याच्याबद्दल प्रेयर करून त्याला डिवोशनल बनवलं तर वेगळी गोष्ट आहे. पण इन जनरल जे माणसं असं तामसिक आहेत त्याला कोणाला लवकर वरती आणता येत नाही. किंवा अति जे असतात एकदम नेहमी मौज मजेमध्ये राहणारे लोक, अति सुख, ते लोक सुद्धा लवकर
मागे बघत नाहीत. मग मधली लोक जे असतात ते रिसेप्टिव्ह असतात, कारण त्यांच्या जीवनामध्ये कधी वाईट होतं तेव्हा ते मागे वळून बघतात की का वाईट झालं. जेव्हा चांगलं होतं तेव्हा ऑफकोर्स विसरतात, पण कॉन्ट्रास्ट लाईफचं असं की परत काहीतरी सिच्युएशन डाऊन होते मग पुन्हा ते खाली येतात. म्हणून कदाचित तिथे उदाहरण दिलं नाही आहे, आय गेस सो. पण प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला काय करावं लागतं, सगळ्या परिस्थितीमध्ये जे नियम त्याला दिलेले आहेत ते पालन करावे लागतात. हा प्रकृतीचा नियमच आहे. परंतु सर्व परिस्थितीत परमात्मा हा आज्ञाबरोबर असतो, याप्रमाणे पुढे वर्णन करण्यात आलेले आहे. वैमुंडक उपनिषद द्वा सुपर्णा सयुजा सखाय. भगवंत जीवाच्या प्रती इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीत परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात. आय थिंक मी तुम्हाला याचं उदाहरण दिलं होतं. मग आता याला सोल्युशन काय आहे, जीवात्म्याची जी भोग करण्याची प्रवृत्ती आहे ती त्याला काय आहे, कारणीभूत आहे या जगामध्ये बंधन प्राप्त करण्याकरता. मग ती मेंटॅलिटी त्याला काय केली पाहिजे, करेक्ट केली पाहिजे, रिपेअर केली पाहिजे. ती मेंटॅलिटी करेक्ट करण्याकरता काय हवं आपल्याकडे, वन पॉइंटेडनेस पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी एक हे कुरुनंदन. आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, बऱ्याच दिवसांपूर्वी, सेकंड चॅप्टरमध्ये. विसरला सगळे श्लोक. व्यवसायात्मिका बुद्धी एक कुरुनंदन. जसं बिझनेसमॅन असतो वन पॉइंटेड, त्याला बर्थडेला जरी तुम्ही गिफ्ट दिलं तरी गिफ्ट मध्ये तो आनंद घेत नाही. तर कशामध्ये आनंद घेतो, गिफ्टचे किती रुपये आहेत ते कॅल्क्युलेट करण्यामध्ये. त्याला जर घड्याळ दिलं तुम्ही तर तो घड्याळ बघून खुश होणार नाही, घड्याळची किंमत बघून खुश होणार. जर घड्याळ स्वस्तातला असेल तर म्हणेल अरे यार सस्त्या में काम निपटा दिया. तर तसं वन पॉइंटेडनेस पाहिजे आपल्याकडे की जीवनामध्ये कुठल्याही आपण जर एखादी गोष्ट बघतो तर त्या गोष्टीचा पोटेन्शियल भक्ती करता किती आहे. जर त्या गोष्टीमध्ये भक्ती करता पोटेन्शियल नसेल तर ती गोष्ट आपण तिला डिस्टन्स केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये पोटेन्शियल जास्त आहे त्याला जवळ घेतलं पाहिजे. तर तसा वन पॉइंटेडनेस पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं तलावाचं. जसं तलावामध्ये जर माणूस एकदा कधी पडला, आठवतं लास्ट टाइम दिलं होतं तलावाचं उदाहरण. जो पहिले माणूस पडला तर काय करतो, हातपाय हलवतो, मग त्या वेव्स क्रिएट होतात, त्या वेव्स किनाऱ्यापर्यंत जातात, त्या किनाऱ्यावरनं वेव्ह परत येऊन त्याला टक्कर देतात. पण त्याने जर हातपाय हलवणं बंद केलं तर काय होईल, बुडून जाईल. कमी येतील आणि नाही हात ठीक आहे. अॅनालॉजी कधी खेचू नये. मी जरा अॅनालॉजी खेचली. अॅनालॉजी रबर बँड सारखी असते, ती एक पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट मध्ये वापरायची असते. समजा असा तलाव आहे जिथे माणूस एवढंच पाणी आहे, ठीक आहे, कंडिशन सगळे अप्लाय द्यायला लागेल त्याला, जस्ट टू अंडरस्टँड. तर ते तो जो शांत उभा राहिला पाण्यामध्ये तर वेव्स क्रिएट होणार नाहीयेत, आणि ज्या वेव्स क्रिएट झाल्या होत्या त्या सबसेक्वेंटली शांत होत्या. त्याचप्रमाणे जो मनुष्य भौतिक जगामध्ये पडलेला आहे, जर तो अकर्म करत राहा, सॉरी इव्हन कर्म, विकर्म तर सोडूनच द्या, विकर्म केल्याने त्याला ऍक्शन रिॲक्शन तर होणारच आहे. पण इव्हन कर्म जरी करत राहिलं रेग्युलर कर्म, पण ते जर त्याने शुद्ध केल्याने त्याचं कर्म यज्ञाद्वारे, जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं, तर त्याला ते रिॲक्शन भेटत जातात आणि ते रिॲक्शन मल्टिप्लाय होत जातात, संचय होत जातात त्याचा. म्हणून तिथे काय सांगितलेलं की त्याने काय केलं पाहिजे, वन पॉइंटेडनेस राहिलं पाहिजे. जसे काही उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण दिलं होतं यांचं, मी तुम्हाला बऱ्याच दिवसांपूर्वी ईश्वर सांगितलं होतं, देवदान नर्मदा महाराज यांचं. कारण याच्यामध्ये कसं आहे की भौतिक प्रकृती जे ॲक्शन करते ते ॲक्शन होत राहणार आहे. आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये ज्या क्रिया आणि प्रक्रिया घडतात त्या सुद्धा होत राहणार आहेत. मग आपण त्याला फक्त विटनेस राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो मग ते आपल्याला फर्दर लोअर मोड्सकडे घेऊन जाणार. ते जसं त्यांनी एक उदाहरण दिलं आहे नर्मदा महाराजांचं. ते म्हणतात की त्यांना पार्किन्सन नावाचा डिझायर होतं. पार्किन्सन नावाचं माहिती असेल ना, शरीराच्या कुठल्या अवयवाची हालचाल करता येत नाही, अशी एक साईडचा कुठला तरी हात त्यांचा हे होत नव्हता, हालत नव्हता, याच्यात होतं ते. तर त्यांनी तो एक हे वैदिक ह्याच्यामध्ये हे असतं, एक वाव असतो की जर असा कोणाला एखाद्याला आजार असेल तर ते लोक उपवास धरतात आणि शरीर त्याग करतात. तो बोनाफाईड आहे ते, म्हणजे असं काही नवीन बनवलेलं नाही कोणी. वैदिक त्याला काही पहिल्यावर काहीतरी म्हणतात, नुसतं पाणी पिऊन काहीतरी समथिंग करण्याचं आहे, असंच राहायचं, बाकी काय खायचं प्यायचं नाही. मग त्यांनी तो तसा उपवास धरला. मग त्याने
इथे जूमध्येच BPTचे ते BPTमध्ये त्यांनी सेवा केली होती बरीच वर्ष. त्यांना विचारले की तुम्ही असं करू नका, आम्ही तुमची काळजी घेऊ तुमच्या शरीराची. कारण त्यांचं कसं होतं, असं जस्ट एक हात जरी उचलला तरी हात वरती उचलता येईल. मग अशा अवस्थेमध्ये कुणाला वाटेल की आपण जगावं. पण मरावं म्हणून काहीतरी कारण पण पाहिजे ना, उगाच मरायचं नसतं. देर हॅज टू बी सम प्रॉपर रिझन की आपण का मरायचं आणि का जगायचं. मग त्यांना विचारलं तेव्हा ते म्हटले की हे शरीर जे होतं ते कुणाकरता होतं, भगवंताची सेवेकरता होतं, राईट. मग आता हे शरीर मला भगवंताची सेवेकरता वापरता येत नाहीये. मग ह्या शरीराला मेंटेन करण्याचा काय पॉईंट आहे का? कळले का? अल्टिमेटली एव्हरीथिंग इज मेंट फॉर सर्विंग कृष्णा. इधर सर्विंग कृष्णा और इधर सर्विंग माया. मायाची सेवा केली तर आपल्याला बंधन लागेल, भगवंताची सेवा केली तर मुक्ती मिळेल. आणि याच्या पलीकडे जर ते शरीर जर त्या कामाला लागत नसेल, मग त्याला चांगलं खायला प्यायला देऊन काय फायदा आहे. मग त्याचं असं कन्क्लुजन होतं. प्रत्येकाला हे कन्क्लुजन येईल असं नाही आहे. कारण आपण जर कारण आपल्याला नेक्स्ट डेस्टिनेशन काय आपण फिक्सिटी नसते. आपली थोडी तशी साधना पाहिजे, तशी सेवा पाहिजे की आपल्याला गॅरंटी आहे की ओके की हे शरीर सोडल्यावरती मला काय होणार आहे, भगवद्धामाची प्राप्ती होणार आहे. मग अशी ज्या माणसाला शाश्वती आहे, गॅरंटी आहे, तो माणूस ठामपणे म्हणू शकतो की हे शरीर कशाकरता बनलं होतं, भगवंताची सेवा करता. आता हे शरीर भगवंताच्या सेवेमध्ये नाही आहे, मग ह्याला मेंटेन करून काय फायदा आहे, असं त्यांनी आन्सर दिलं. आणि इव्हेंच्युअली त्यांनी मग ते व्रत करून उपवास करून शेवटी शरीर त्याग केला आणि भगवद्धामला गेले. म्हणजे असे पण एक्झाम्पल्स आहेत की जसं याच्यात दिलेलं आहे की मटेरियल नेचर जे आहे, याच्या अगोदर सुद्धा एक उदाहरण तुम्हाला दिलं. जसं क्रिकेट बघताना एखाद्याला क्रिकेट बघायची आवड असते, तर क्रिकेट बघून काय होतं, इतर सुख होईल किंवा दुःख होईल. पण एखादं म्हणेल मला नाही वाटत या गोष्टीमध्ये काय मला आनंद भेटणार आहे, लेट्स नॉट बॉदर अबाउट दॅट. मग ती क्रिकेट मॅच चालली असेल पण आपण शांत बसलो एक ठिकाणी आपलं काम करत. तिकडे कोणी जिंकला, कोणी हारला, कोणाच्या बॅट लागली, कोणाचा पाय तुटला, कोणी उठला बसला रडला, बक्षीस भेटलं, मिरवणूक काढली, पेपरामध्ये फोटो आला, काहीच घेणं देणं नसतं. पीपल कुठनं फॉलो करतात. मॅच चालू होईल त्याच्यापासून चालू होतं. पहिले एस्टिमेशन येतं, हा अभी ये होगा, ये ग्राउंड में ये पिच ऐसा है, टीम सिलेक्शन पासून न्यूज असतात. तिथपासून ते शेवटी ट्रॉफी हातात येऊन ती गावभर फिरवण्यापर्यंत आणि अजून 4-5 दिवस जोपर्यंत नेक्स्ट मॅच चालू होत नाही तोपर्यंत ते एवढी न्यूज पूर्ण त्याच्या चित्तावरती बसून असते ती. म्हणजे किती इन्व्हॉल्वमेंट आहे बघा. पण एखाद्याला त्याला वाटतं की नाही याच्यामध्ये काय आनंद नाहीये, मग ते तिकडे भरपूर चाललेलं आहे कार्य, पण ह्याला काय घेणं देणं नाहीये. म्हणजेच मटेरियल नेचर जे आहे ते कार्य करत राहील, भौतिक प्रकृती जी आहे ते आपलं कार्य करत राहील. कोणी मरेल, कोणी जगेल, कोणाला बक्षीस भेटेल, कोणी नेता बनेल, कोणी भिकारी बनेल, कोणी करोडपती बनेल, कोणाचा ॲक्सिडेंट होईल, कोणाचा होणार नाही, कोणाला 2 मुलं होतील, कोणाला 1 होईल, कोणाला राष्ट्रपती पद मिळेल, कोणाला भेटणार नाही. बट ही इज नॉट बॉदर्ड. का? कारण अलिप्त झालेले आहेत. का तर आणि लिप्त होण्यामागे काय कारण आहे की एन्जॉईंग टेंडन्सी जर असेल तर तो लिप्त त्याच्यामध्ये होईल. म्हणून बघा त्याला मेन सीडवरच आहे भक्तृत्व आहे. जर म्हणून बघा नर्मदा महाराजांचं जे स्टेटमेंट आहे की हे शरीर कोणाकरता म्हणलं होतं, भगवंताच्या सेवेकरता म्हणलं होतं. आता हे शरीर भगवंताच्या सेवेकरता नाही, मग आता हे शरीर मी त्याला आनंद देऊन काय करायचं आहे मला, लेट इट जस्ट फिनिश, याला जाऊ दे. मला नवीन शरीर भेटेल तर मी नवीन शरीराने सेवा, आता हे शरीर सेवा करण्याच्या लायक नाही राहिलेलं. जस्ट लाईक तुमच्याकडे एखादी गाडी आहे, गाडी जुनी झाली, झिजली, मग आता ती गाडी रिपेअर नाही होणार आहे, मग तिला उगाच हे करत बसतो का, खर्च करत बसतो का त्याच्यावरती, त्याला म्हणतात इंटेलिजन्स. पण आपण अनफॉर्च्युनेटली इंटेलिजंट नसतो. आपल्याला कळतं की हे शरीर आपलं माझ्या भगवंताच्या सेवेमध्ये लावण्या लायक नाही, तरी सुद्धा आपण इच्छा धरतो की नाही हे शरीर मला अजूनच राहू दे. का तर त्या शरीराशी असोसिएटेड अटॅचमेंट असतात, त्या शरीराशी जुडलेले नाते असतात, मित्र असतात, समाज, राष्ट्र, जे आपण आयडेंटिटी बनवलेले आहेत. आणि त्या सगळ्या आयडेंटिटी आपल्याला काय करतात, बाध्य करतात त्या शरीराशी तादात्म्य करण्याकरता आणि त्या शरीरासोबत राहण्याकरता. पण आपण जर ती आयडेंटिटी काढली, आयडेंटिटी ठेवतो म्हणजे काय तर आपल्याला ते एन्जॉय करायचं असतं की हा माझा मित्र, नाही तो माझा मित्र माझ्यासोबत राहिला पाहिजे, किंवा हे माझं घर, किंवा हे माझं राष्ट्र, ही माझी टीम. पण ते राहणार नाही, इव्हेंच्युअली जाणारच आहे, पण आपल्याला ती अटॅचमेंट असते.
आणि म्हणून ते आपल्या बंधनाचं कारण बनतं. असं एक उदाहरण दिले नर्मदा महाराजांचं. हा, कोण महाराज? नर्मदा महाराज नावाचे महाराज इस्कॉन मधले संन्यासी होते. बीबीटीचे इथे जीवमध्येच त्यांनी भरपूर सेवा केली बुद्धेश्वर यांची. त्यांचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि एक अजून उदाहरण यांचं भुरुजन प्रभूंचं. एकदा भुरुजन प्रभू आणि प्रभुपाद त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे माय ग्लोरियस मंदिरात आले ते प्रभूजी आमंत्र झालं ते. तर ते एकदा म्हणजे फिक्सिटी कशी असली पाहिजे आपल्या पर्पजमध्ये. आपण कुठलंही कार्य करतो त्या कार्याचं उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला क्लिअर असेल तर आपण त्यातनं आपण त्या कार्याच्या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. जर पर्पज क्लिअर नसेल आपण रँडमली काही करतोय म्हणजे आपण आपले इंद्रिय कृत्य करतोय याचा अर्थ असा सरळ स्पष्ट निघतो बाहेर. बोल ना काय म्हणतो. सकाळी होते तुम्ही भागवतांना बोलतो. आज नव्हतं ते का? संध्याकाळी सकाळी पण ते सांगत होते प्रभूजी. ते इंग्लिशमध्ये मला काही कळालंच नाही. लास्टला अच्छा. महाराज जे सांगत होते ना ते लास्टला मनकीबद्दल सांगत नाही, मी नाही. याच्याबद्दल सांगत हां ठीक आहे. आपले सगळे लक्ष त्याच्याबद्दलच असतात. पण स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं असेल आपल्याला वेळेस काय होतं आपण आपल्या दुनियेमध्ये असतो म्हणून असं वाटतं की नवीन नवीन आपण पुन्हा एक्झाम्पल ऐकलेले. पण मी तुम्हाला पहिल्यापासून किंवा आपण पहिल्यापासून गोष्ट ऐकत आलेलो आहोत की कशा प्रकारे आपण आपली एन्जॉईंग टेंडन्सी कमी केली पाहिजे. राईट. फक्त एवढंच आहे की साक्षात्कारी पुरुषाकडनं ऐकल्यावर ते साक्षात्कार प्राप्त होतो. बट द एक्झाम्पल्स आर ऑलवेज सेम फ्रॉम बिगिनिंग. आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत पण स्टील सो दॅट इज प्रॅक्टिस. पुन्हा पुन्हा ऐकणे. तर ते उदाहरण त्याने दिले प्रभुपादांचं आणि भुरुजन प्रभूंचं की जेव्हा ते एकदा मॉर्निंग वॉकला जात होते प्रभुपादांचं भुरुजन प्रभू तेव्हा भरपूर थंड होतं वातावरण. तेव्हा भुरुजन प्रभूंच्या एकदम बिगिनिंग डेज होते ना तर त्यांना वाटलं होतं की अरे प्युअर ड्युटी म्हणजे यांना थंडी वाजत नसावी. तर यांना आपण कसं बोलणार की थंडी वाजतीये. मग ते काय बोलले नाही पण ते कुडकुडत होते. मग त्यांना प्रभुपादांनी विचारलं की थंडी वाटते का आपलं म्हटले हां. मग त्याने कसं तरी घाबरघाबरत म्हटले हां थंडी वाजते. मग प्रभुपाद म्हटले हां असं वाटते आज थंडी आहे चला परत जाऊया. मग ते परत गेले टेम्पलला. पण नंतर मग त्याचा फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग असा आहे त्यानंतर कारण कळलं भुरुजन प्रभूला की असं का प्रभुपाद करत होते. प्रभुपाद सगळ्या शिष्यांना मॉर्निंग वॉकला घेऊन का त्याचे कारण त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देण्याकरता असा एक मॉर्निंगमध्ये ते एक टाईम काढायचे ते. तर त्यांचा तो एक फिक्स होता नियम होता की आपण जायचं आणि काही ना काहीतरी चर्चा होत राहील आणि काहीतरी त्यांना आपण शिकवतो. कारण तेवढा तसा एक वेळ जो त्यांचा मॉर्निंग वॉकचा असतो तो पण युटिलाइज व्हायचा. तर जी फिक्सिटी आहे पर्पजमध्ये की रोज जायचं थंडी असो या गरमी असो काही असो. कळलं ना. पण तेव्हा तेव्हा विचारलं थंडी आहे म्हणून ते परत आले. त्यांना त्रास झाला म्हणून. पण आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की कसं फिक्सिटी आहे पर्पजमध्ये की आपण एकदा एक कार्य घेतलं की ते आपण करायचंच. त्याच्यामध्ये आपल्याला हे नाही बघायचं की किती सुख होईल किंवा दुःख होईल. कारण याच्यामध्ये मेन एसेन्स काय आहे की आपण आनंद करता करत नाही होते. इव्हेंच्युअली आपल्याला आनंद भेटतोच नाही असं नाही. आपण भगवंताची सेवा जेव्हा करणार तेव्हा असं नाही की आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही. नॅचरली आनंद प्राप्त होईल. इव्हन जो आपण स्वतःहून प्रयत्न करून जो आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा हजार लाखो पटीने जास्त आनंद भेटेल. पण दॅट जस्ट अ मॅटर टू रिअलाइज. तर ते एक उदाहरण त्याने दिलेलं होतं एक. आणि इव्हन अशी एक दोन अजून उदाहरण आहेत. एक महाराजांचं सुद्धा आपलं उदाहरण आहे. आपलं महाराजांचं बऱ्याच वर्षापूर्वी माहिती असेल ग्लॅड बॅडचं ऑपरेशन झालं होतं. पुढचं ह्याचं बॉल आपल्या खाली ते असतं ते लॉर्ड बॅग. हां हे काढलं होतं एक स्टोन काढलं होतं त्यातनं. ते काहीतरी स्टोन होतं ना किडनी स्टोन काय म्हणतात ते. तर त्यावेळेला त्यांना ॲक्च्युली जिथे ते राहत होते ते केरळमध्ये कुठेतरी राहत होते एका ठिकाणी. तर त्यांचा बाजूच्या रूममध्ये एक ख्रिश्चन होता. तो ख्रिश्चन त्यांना विचारायचा तुम्ही कसे आहात ठीक आहात ना म्हणजे असं जस्ट कॅज्युअली हाव आर यू. तर महाराज काही उत्तर द्यायचे नाही. असं मी भरपूर दिवस विचारत होता. एक दिवस विचारलं महाराज 2 दिवस 3 शेवटी काही दिवसांनी महाराजांनी उत्तर दिलं की आत्तापर्यंत मी या शरीरासोबत जसं राहिलेलो आहे याने मला एवढंच कळलेलं आहे की या शरीराने मला केवळ काय दिले वेदना दिलेल्या आहेत. मी ह्या शरीरासोबत राहू शकतो फक्त एवढं कारण म्हणजे फक्त याच गोष्टीमुळे मी नेहमी भगवंतांचा विचार करत असतो. त्यांचा विचार करता करता त्या वेदना सगळ्या मी विसरून जातो. म्हणजे म्हणण्याचा पॉईंट असा आहे की जी बॉडी आहे आता ते उदाहरण घ्या पुन्हा. जसं प्रकृतीचे जे नियम त्याने जे प्राप्त केलेले आहेत त्या नियमानुसार ती बॉडी कार्य करणार आहे. त्या शरीरामध्ये जर म्हणून बघा इवन
प्युअर डिवोटीज त्यांना सुद्धा फिलिंग असतं. असं असतं की त्यांना फिलिंग नसतात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की त्यांना फिलिंग म्हणजे ते लोक ट्रान्सेंड, त्यांना काय होत नाही. ट्रान्सेंडल असतात पण दुसऱ्या सेन्समध्ये. म्हणजे जसं प्रभुपाद तेव्हा तिथे म्हटलं की अरे आय एम ऑल्सो फिलिंग कोल्ड, लेट्स गो बॅक. फक्त आपण त्यांना विचारत नाही म्हणून ते लोक त्याला नजरअंदाज करून टाकतात. का तर त्यांना फक्त एकच मतलब असतं की आपली सेवा झाली पाहिजे. मग कोणी बोलला, अपमान केला, कोणी मान दिला, थंड झालं, गरम झालं, त्यांना फरक पडत नाही. किंबहुना जेव्हा असे 2-3 उदाहरण काही ठिकाणी इस्कॉन टेम्पलमध्ये जे प्रसाद व्यवस्थित भेटत नव्हता, म्हणजे टेम्पलमध्ये खूप केला जात होता. प्रभुपाद म्हणायचे की अरे कुत्रा पण खाणार नाही जेवण. प्रभुपाद म्हणजे असं का म्हटलं प्रभुपाद? कारण एक जर भगवंतांना आपण जे ऑफर करतो त्याला एक स्टँडर्ड असलं पाहिजे. असं नाही की तो प्रसादाला ऑफेन्स केलेला आहे. बट द पॉईंट इज की तुम्ही जर भगवंतांना ऑफर करत असाल तर तुम्ही त्या स्टँडर्डचं ऑफर केलं पाहिजे ना. देयर हॅज टू बी सेन्सिटिव्हिटी ना. कळलं का? घरात का बोला तुम्ही. मग आपण याला एक्सक्यूज घ्यायचं नाही की जर समजा कधी प्रसाद चांगला नसेल टेम्पलमध्ये तर आपण असं नाही म्हटलं पाहिजे की अरे प्रसाद बरोबर नाही बनवला, असा कसा बनवला, दररोज भोपळा बनवला. सी आपण आपल्या दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे की ओके चला माझ्या प्युरिफिकेशन करताय, किंवा देर आर नंबर ऑफ थिंग्स टू थिंक पॉझिटिव्हली. जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं, जर पाण्याचा ग्लास अर्धा असेल तर आपण काय म्हटलं पाहिजे? अर्धा ग्लासच दिला असं नाही म्हटलं पाहिजे. अर्धा ग्लास भरलेला असं म्हटलं पाहिजे ॲटलिस्ट. राईट? म्हणजे त्याला काय सांगत होतो? ऑप्टिमिझम आणि काहीतरी सांगत होतो. 3-4 टर्म सांगितलं होतं मी. ऑप्टिमिस्टिक, याला म्हणतात आशावादी. आणि निराशावादी म्हणजे काय की पाण्याचा ग्लास अर्धाच दिला रे. तर लाईक दॅट देर आर मेनी थिंग्स वी कॅन कन्सिडर पॉझिटिव्हली. पण म्हणण्याचा अर्थ असं आहे की त्यांना पण फिलिंग असतात पण ते एक्सप्रेस करतात किंवा कधी करत नाही, डिपेंडिंग ऑन की सर्व्हिस कशी जाऊ शकते भगवंतांची. जसं एक महाराजांचं उदाहरण आहे. महाराज म्हणतात की दिस इज द वे आय एम लिव्हिंग विथ द बॉडी. आणि बॉडीने जे गुणधर्म प्राप्त केलेले आहेत ते गुणधर्म ते व्यक्त करणार शरीर. इव्हन हे शुद्ध भक्तांच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे. कारण त्यांनी ते ऑफकोर्स त्यांचं शरीर हे त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये लावल्यामुळे दिव्य अवस्थेमध्ये आहे. बट ॲट द सेम टाइम जे प्रकृतीचे नियम असतात ते दर्शवतं ते शरीर. राईट? म्हणून आपण सुद्धा सेन्सिटिव्ह असलं पाहिजे त्यांची डील करताना. अशी 2-3 उदाहरणं दिली. ते सांगतात की कशा प्रकारे मटेरियल नेचर कार्य करत राहील पण आपण त्यात अफेक्ट व्हायचं नाही. म्हणण्याचा एसेन्स असा आहे की शरीर वेगवेगळ्या प्रकारे कधी रिॲक्शन देईल, कधी रिॲक्शन देणार नाही, कधी ॲबनॉर्मल राहील, कधी नॉर्मल राहील. पण आपण ॲज अ आत्मा त्याच्याशी तदात्म न करता त्याच्याशी अलिप्त राहून हे समजून घ्यायचं की हे शरीर रिॲक्ट करते, हे मी रिॲक्ट करत नाही. राईट? आणि याचा अर्थ असा पण नाही की आता भूक लागली तुम्ही असं म्हणायचं नाही की अरे भूक शरीराला लागलेली आहे. राईट? पण जेव्हा भूक झाली, आपले पोट भरलं असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला इच्छा असेल की यार थोडं मला खायला पडेल का आणखीन, म्हणजे आता कोण बोलत आहे? शरीर बोलत आहे. पण आउट ऑफ त्याला काय म्हणतात, इंद्रिय तृप्ती करण्याच्या दृष्टीने म्हणत आहे. ते बेसिक मेंटेनन्स मोडमध्ये म्हणत नाही आहे. ते आपलं पोट भरलेलं आहे, 4 गुलाब अजून कोण झालेले आहेत, जर तुम्हाला अजून 5वं पाहिजे म्हणजे हे काय आहे? ग्रेड आहे. ते एक लोभ आहे. तर आपण ते कंट्रोल केलं पाहिजे. दॅट्स द पॉईंट. तर असे काही उदाहरणं देऊन ते याच्यावर सांगतात की बेसिकली भोग करण्याची जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला या जगामध्ये बाध्य करते आणि याच्यापासून बाहेर निघण्याकरता आपल्याला घ्यायला पाहिजे फिक्सिटी असली पाहिजे आपल्या पर्पजमध्ये. 1 पॉइंटेड राहिलं पाहिजे. शिवराम महाराजांचं उदाहरण, नर्मदा महाराजांचं उदाहरण दिलं होतं. शिवराम महाराजांचं प्रभुपादांचं एक उदाहरण, शिवराम महाराज सुद्धा एक उदाहरण आहे. शिवराम महाराज जेव्हा एकदा लंडनमध्ये काहीतरी कोर्ट केस चालू होता आपल्या टेम्पलवरती लँडबद्दल काहीतरी, तर तेव्हा तिथल्या राणीला बोलवलं होतं त्यांनी आणि तिला गीता दिली होती. इंग्लंडची राणी आहे ना, अजून पण आहे, म्हणजे कुठे इलेक्टेड करण्याकरता समथिंग नाही, तर त्याला गीता दिली होती. तर ती म्हटली की नाही, गीताने दिली त्यांना. ती म्हटली की आय वॉन्ट टू नो अबाउट युअर मुवमेंट. यांनी काय केलं, ते प्रभुपादांचं कंडेन्स बुक आहे ना, प्रभुपाद कंडेन्स, छोटंसं ते बायोग्राफी त्यांची, ते तिला वाचायला दिलं. जेव्हा तिने ते वाचलं तेव्हा ती म्हटली की अरे तुम्हाला माहित नाही तुमचे गुरु कोण आहेत. म्हटले आम्हाला तुला कसं माहिती, आम्ही त्यांचे शिष्य आम्हाला माहित नाही. ती म्हटली तुम्हाला आता कळणारच नाही. तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही त्यांच्या वयाचे व्हाल तेव्हा कळेल.
कळलं का? आणि प्रभुपादांनी एवढ्या ॲडव्हान्स एजमध्ये जे कार्य केलं ते कार्य आपण जेव्हा आपल्या ॲडव्हान्स एजमध्ये आपण घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की प्रभुपादांनी काय केलं आणि प्रभुपाद कोण होते. कारण ते त्यावेळेला शिवराय महाराज काहीतरी 55-60 वर्षाचे असतील. मग ते नंतर महाराज म्हणतात की ओके वेन आय बिकेम लिटिल ओल्ड देन आय कुड अंडरस्टँड ती राणी काय म्हणत होती. आपल्याला पण आता कळणार नाही कुणालाच काही. तुम्हाला थोडं थोडं कळेल, तुम्हाला पण थोडं थोडं कळेल. तुमचं पण एज आहे ना, इथं बऱ्याच लोकांचं 50+ असेल ना एज, ऑलमोस्ट सगळ्यांचं. तरी पण अजून कळणार नाही. तुला तर अजिबात कळणार नाही आणि मला तर अजिबात कळणार नाही. आपल्या लोकांना कधी कळेल जेव्हा आपण 50 पार करायला चालू करून तेव्हा बॉडी 50 पण नाही 40 आजकाल 45 पर्यंतच मग सगळे बॉडीचे कॉम्प्लिकेशन चालू होतील. ऑलरेडी मला ऑलरेडी 2-3 प्रॉब्लेम मला ऑलरेडी आहेत. युरिक ॲसिड हे ते वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये सगळे हे नका खाऊ ते नका खाऊ हेच ठेवा कंट्रोल तेच ठेवा. त्याच्यातच चालू होतं अरे काय खायचं काय खायचं नाही. इथे गेल्यावरती या फंक्शनला गेल्यावरती हे कंट्रोल करा ते कंट्रोल करा. मग हे तर एक सिम्पल आहे. मग पुढे गेल्यावरती हा आजार झाला ते आजार झाला. मग केस पिकणं वगैरे तर वेगळंच. तो मिड लाईफ क्रायसिस वेगळा आहे जेव्हा केस पिकतील तेव्हा. म्हणजे अरे केस पिकली मग केस काळी करून घ्या, मिशा काळ्या करून घ्या. आता मिशा तर ठेवत नाही आपण ऑफकोर्स. आमचा एक स्टाफ आहे तो कधी गावाला गेला तर पूर्ण काळा होऊन येतो. आहे पूर्ण पांढरा पण केसच जवळ असेल ना केसांना एवढी लोक मेकअप करतात एवढा खर्च करतात शॅम्पू खूप आसक्ती असते लोकांच्या लोकांना. घरात. ते कुठे आता BTG आला त्याच्यात पण प्रभुपादच म्हणतात की लोक जास्त केसांवरती जास्त सौंदर्य हे करतात. कलियुगामध्ये तेच आहे ना. हा लावण्य की केस मुली घालणं. मुली केस कमी करतील मुलं केस वाढतील. 12 स्कंदामध्ये दिलेलं आहे ते. काय दिलं महाराज की कलियुगामध्ये केस जो म्हणजे केसांवरती ज्याचं जास्त हे असेल चांगला त्याला सौंदर्यवान मानलं जातं. भले त्याच्यावरती आतमध्ये डोकं आहे की नाही माहित नाही पण बाहेरनं केस चांगली असेल आणि थोडं दिसायला देखणं असेल झालं. पण डोक्यात काय आहे ते माहित नाही. ते सगळे कलियुगाचे म्हणजे कलियुगामध्ये कसं माणूस वगैरे त्याची लक्षणं आहेत. त्याने ह्या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला कळलं पाहिजे की तुझी ते म्हणजे फार वर्षापूर्वी मी लेक्चरमध्ये ऐकलं होतं. महाराज पण आपल्या गाडीतून कुठे जात होते वाटतं. तर त्या गाडीला ॲक्सिडेंट होता वाचलं. पण ते महाराज शांतपणे जपच करत होते आफ्रिकेमध्ये है ना. आफ्रिका महाराजांबाबतीत झालं ना. मी म्हटलं कन्फर्म आहे की नाही. पण ते ड्रायव्हरला काय बोलले नाही काय नाही. पण ते नाही तर आपण ए बाबा गाडी चालव ब्रेक मार स्टेअरिंग म्हणजे काहीतरी आपण ऍक्शन करू. पण महाराज शांतपणे जपच करत होते. कारण स्थित आहेत ना आपल्या काय ह्याच्यामध्ये. दिसत प्रभूजी महाराज एवढे स्ट्रॉंग आहे काय असेल तेवढा संपर्क आहे ना भगवंतांची. तेवढं कनेक्शन आहे गुरूंची त्यांच्या. तेवढं प्रभुपादांशी आणि गुरु परंपरेशी तेवढा संपर्क त्यांनी स्थापित केलेला आहे सेवेद्वारे साधनाद्वारे. तेवढा संपर्क तू पण स्थापित करू शकतोस त्यांचा आशीर्वाद घेऊन. ही परंपरा आहे ना आपली. ज्या प्रकारे आपल्या महाराजांची आणि त्यांच्या खाली आपल्यावरती जे काही प्रगत भक्त आहेत सिनियर लोक आहेत आणि जी परंपरा आहे सगळ्यांनी सेम फॉर्म्युला घेतलेला आहे. भगवंतांचा आश्रय घेतला आणि फिक्स झालेले आहेत ते. मग त्याच्याकरता आपल्याला तेवढं सॅक्रिफाईस द्यावं लागेल, एवढी साधना करावी लागेल. एवढा आता अभ्यास केला पण अभ्यास निस्ता झालेला आहे. आता तो फक्त इंटेलेक्च्युअल आहे. तर आता उतरायला पाहिजे आतमध्ये. त्याच्याकरता प्रॅक्टिस करावं लागेल. सी दिस इज व्हॉट वी आर जस्ट हिअरिंग. आणि हिअरिंगमध्येच आपलं होऊन जातं. बस झालं. आता प्रॅक्टिस करण्याकरता भरपूर कठीण संघर्ष करावा लागेल. पण संघर्ष केला तर आपल्याला पुढे नेक्टर अवेलेबल आहे. लाईक ऑल अवर परंपरा. एक्झाम्पल त्यांनी सगळ्यांनी दिलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारे करा आणि तुम्हाला हे फळ प्राप्त होईल. मग आपण जर त्याच्यात केलं तर आपल्याला भेटणार आहे. नाही केलं तर दिस कोर्स इज लाईक दॅट ओनली. तुम्ही ऐकणार स्टडी करणार थोडं पुण्य प्राप्त झालं आपल्याला. आपण गीता स्टडी केली वाचलं ऐकलं घरी गेलो एक्झाम संपली आयुष्य गेलं. बट ते प्रॅक्टिकली अप्लाय करायला लागेल ना. एक एक श्लोक त्यांनी दिलेला जो आहे गीतेमध्ये भगवंताने सांगितलं असं वागा असं वागू नका. त्यामुळे भगवंत म्हणतायत की एन्जॉय टेंडन्सी जी आहे ती आपली काय आहे आपल्याला बाध्य बनवतं जगामध्ये. मग त्या टेंडन्सी दूर करण्याकरता आपल्याला तेवढी साधना करावी लागेल. तपस्या म्हणजे बेसिकली साधना. रोज 16 वेळा नियमित व्यवस्थित ऐकून करावं लागतील. 4 नियम पालन करावे लागतील.
भक्तांसोबत राहून अपराध नाही करायला पाहिजे, हे ऑल सेम थिंग्स, वन अँड द सेम फॉर्म्युला अगेन अँड अगेन. बट द ओनली थिंग की आपण रेडी करता झालो नाही अजून सुद्धा. ते आपला लाईफ लॉंग स्ट्रगल आहे की नाही. काय नवीन सांगतो काय मी आता, किंवा गीतेमध्ये काय नवीन दिलेलं आहे की जे तुम्ही इव्हन प्रभुपादांचे भरपूर सगळे क्लासिक्स आहेत आणि पुन्हा पुन्हा त्यावर पॉईंटवरती हॅमर करतात. जे आपण सुरुवातीला ऐकत होतो तेच आता ऐकत आहोत. ऑफकोर्स एक्झाम्पल चेंज होतात, कॉन्टेक्स्ट चेंज होतो, नवीन ॲनॉलॉजी देतात, पण इसेन्स इज सेम. जोपर्यंत भगवंताची आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपण जगामध्ये दुःखीच राहणार आहोत. ज्या दिवशी त्यांची सेवा करू त्या दिवशी सुखी होऊ. ती सेवा करण्याकरता मेहनत करावी लागेल. प्रभूजी एक प्रश्न विचारू का? आज फक्त प्रश्न उत्तर करणार काय? नाही थोडं नंतर विचारतो. विचारा चला पटकन नाही, नंतर विचारा विचार आता आम्हाला नाही मला काय असा प्रश्न पडतो, म्हणजे एकदा आपले काय मला आता त्यांचं नाव लक्षात येत नाही, शामळन प्रभू त्यांनी मला सांगितलं, मी नंतर सांगतो. समजा माझ्या 16 माळा झालेल्या आहेत, आज एकादशी काय होतं, आज मी 64 माळा करणार, इतका करणार, आणि माझी सेवा झाली म्हणजे माझ्या 16 माळा झालेल्या आहेत संपूर्ण, मी एक्स्ट्रा करतो समजा. पण तुम्ही तिथे बुक गोडाऊन आहे, तिथे तुम्ही सेवा करता, तुम्ही एकटेच आहेत, बुक बांधता, हे करता, तुम्हाला गरज आहे, तर त्यावेळी मी माळा करणे योग्य का तुम्हाला सेवा मदत करणे योग्य? अच्छा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीने जास्त कनेक्शन मिळेल भगवंतांशी? मला तर असं वाटतं 16 केला ना ठीक आहे, पण प्रभूजी एकटे धावपळ करतात तर त्यांना मदत दॅट्स फाईन ना, मग सेवा करा. सी प्रत्येकाला आपला स्वतःचा फ्लेवर शोधायचा आहे. आता यांना कुठे सेवा, DT मध्ये सेवा करा, बरोबर ना? आता तुम्ही त्यांना म्हटलं चला बुक स्टोअरवरती बसा, नाही जमणार त्यांना, कारण त्यांचा तो एक त्यांनी मदत करणे वेगळं ना. समजा आता काही नाही करायचं एका दिवशी पण मी सांगितलं चला आता त्यांची सेवा आहे DT मध्ये, ते सगळे ज्वेलरी वगैरे सेट करतायत, भगवंतांचे कपडे लावतायत, आणि त्यांना म्हटलं की नाही तिथे बसायचं नाही, इथे बसा स्टोअरवरती. अच्छा, तुम्ही तुमचा फ्लेवर शोधा. सी अल्टिमेटली सगळ्या गोष्टींचा सार काय आहे? सार असा नाही की 64 माळा करा किंवा दिवसभर सेवा, बुक स्टॉलमध्ये सेवा करा किंवा किचनमध्ये भाजी कापा. कुठल्याही कार्यातनं आपल्याला एकच गोष्ट साध्य करायची, ती म्हणजे भगवंतांची कनेक्शन. मग तुम्हाला ते झाडू मारून करता येत असेल, लेक्चर पण करता येत असेल, सेवा भेटेल, कीर्तन करून किंवा जपा करून किंवा काही करून. एका डिवोटीने शरीर सोडलं होतं, तर महाराजांना विचारलं हे भगवत धामाला गेलेत का? तेव्हा महाराजांनी त्यांनी सेक्शन राऊंड पोळा केलाच का पहिले सकाळी, असं महाराजांनी कधी मृत्यू 16 मी म्हटलं नाही, 16 इज बेसिक. त्यांनी 16 राऊंड पहिल्या जपा केलाय का होत्या का पूर्ण? म्हणून त्या दिवशी कोण आला होता? हो ताबडतोब विचारलं भगवत धामला त्या दिवशी कोणी इतक्या दिवशीचं काय थोडंच वाया जाणं इतकं. नाही ते तर महाराजांनी तसं नाही. विचारलं वायासखी प्रभू मागच्या वेळेला वायासखी प्रभूने एक भागवतम क्लास दिला होता, त्यामध्ये म्हटले होते की आपण ह्याच योजनेमध्ये भगवंताला जाऊ शकतो, पण प्रभुपाद म्हटले पण त्यांनी जे जे सांगितलं ते आपण जर पालन केलं तर. कंडिशन आपलं सगळं तुम्ही पालन करतात का नेहमी? आपण त्यांनी सांगितलं 16 माळा रेग्युलरली करा, अटेंटिव्हली करा, मन लावून करा, प्रेमाने करा, 4 नियम व्यवस्थित पालन करा, अपराध करू नका. करतो का आपण? त्यांनी सांगितलं ह्या 3 गोष्टी जर फिक्सिडनेसने केल्या तर गॅरंटी. आपण तर जर नाही केलं तर मग आपण व्हॉट इज गॅरंटी टू रिमेन कार्यावरची कसरत आहे. आपण तेवढा चॅलेंज मंदिरात आलं ठीक, चांगलं, मंदिराच्या बाहेर गेलं तिकडे पण जमा. भगवंतांना चॅलेंज करून आलो ना आपण इथे की आम्ही तुमच्या शिवाय एकटं जगून दाखवू. ऍटलीस्ट भयंकर संकटातून तरी वाचतो. पण भगवंत प्रेम आहे, थोडं ऍडजस्ट करतील, टाइम प्लेस देतील. चल बाबा एवढं केलं ना, पुढचा जन्म तरी तुम्हीच तर म्हणता ना ते आपण खेळणार ना, जरा थांबणार तसं जाऊ दे एवढं तरी. म्हणजे एकदा शामन प्रभूंना एकाने असंच विचारलं की ठीक आहे आता आम्ही करतोय राहून, पण एवढे अपराध होतात तर आम्हाला पुढचा जन्म काय असेल? तर शामन प्रभू म्हणले जिथे भगवंतांची लीला असेल तिथं भगवंत तुम्हाला सेवा देतील, मग तुम्ही तिथे परत भक्ताच्या रूपाने याल, भगवंतांची सेवा कराल आणि प्रगत भक्त होऊन परत भगवंतांच्या धामात. म्हणजे आणि परत त्या दिवशी ते झालं रे, पण आता एवढे अपराध होतात. परत आता हे मी मगाचा प्रश्न बोललो ना, त्याच्यावरून शामन प्रभूंना परत असं विचारलं, तर शामन प्रभू बोलले तुम्ही राधाराणीकडे सेवा मागता ना, मला सेवा दे सेवा दे. मग जेव्हा सेवेची वेळ येते तेव्हा पहिली सेवा करा. तुम्ही राधाराणीला म्हणता ना मला कृष्णाची सेवा पाहिजे,
आणि कोण तिथे त्यांना जो कोणाला बोला अरे जरा मला सेवा मदत करा, तर नाही नाही प्रभूजी आमचे जब बाकी आज एवढे चॅन्टिंग करायचे तेवढे करायचे, तर बोलले ते पहिले म्हणून ते सकाळी नाही नाही म्हणजे एक्स्ट्रा करता ना, काय काय म्हणतो नाही नाही आम्हाला सी सगळ्या गोष्टींचा सार काय मी मला काय वाटलं, कनेक्शन. यू वॉन्ट टू डेव्हलप कनेक्शन विथ कृष्णा. मग ते तुम्हाला कुठल्या माध्यमात होत असेल सेफली होतं तिथं करा. आणि याच्यामध्ये एसेन्स मेन आहे की अपराध करू नये. बरे वाटलं 2 सेवा कमी करा, पण उगाच गडबड करू नका. 16 माळा करा, 64 करू नका, पण भांडणं करू नका कोणाशी. मोर इज टू फर्स्ट बिकम ह्युमन आणि मग ट्रान्सेंडेंटल आपण व्हायचं हळूहळू. आपण पहिले ह्युमन प्लॅटफॉर्मवरती यायच्या अगोदरच आपण दिव्य स्तर असल्याला दाखवतो आणि मग त्या स्तरावरती आपण स्वतःला ठेवू शकलो ना की आपण मग दुनियाभर बाजार होणार त्याचा. म्हणून हळूहळू स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली बेसिक जे काय नंतर करत जावा. आणि मेन शोधा की कनेक्शन बनतं का नाही माझं भगवंतांशी. कधी कधी असं होईल की एखादी सेवा करून कनेक्शन बनणार नाही. सेवा कराल पण तुमचं लक्ष त्या सेवेत नसतं. अरे हीच सेवा का दिली, लय झाडून मारायला लावला, भरपूर भांडी घासली. मग असं असेल तर मग त्याच्यापेक्षा बेटर आहे की शांत बसा का कोपऱ्यामध्ये आणि ॲप्रिशिएट करा जो सेवा करतो त्याला. तुम्हाला जास्त तुम्हाला भगवंत मार्क्स देतील. बघून लिहिण्यापेक्षा दिन बघता लिहा, प्रेमाने लिहा, भगवंत त्याला जास्त ॲप्रिशिएट करतील. नाही खरंच प्रिन्सिपल्स आहेत ना. बघून लिहून पूर्ण दुनियाभर गोंगाट करण्यापेक्षा न बघता जेवढं जमेल तेवढं लिहा शांतपणे. याचा अर्थ असा नाही की एकदम मग आता काय टेन्शनच नाही. मग त्याला पण म्हणतात मूर्ख पण व्हायचं नाही आणि अतिशहाणा पण व्हायचं नाही. रेग्युलर माणसासारख्या पॅटर्न मध्ये जगा आणि दिव्य सराव नंतर हळूहळू. तर श्लोक नंबर 22. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारण गुणसंगोस्य सदसंय योनि जन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. 21व्या श्लोकाचा अजून डिटेलमध्ये सविस्तर वर्णन आहे 22 मध्ये. आणि ह्या श्लोकाला म्हणतात महावाक्य किंवा बीज वाक्य. पूर्ण 6 अध्यायांचं 13 ते 18. ते कसं आपण बघू 1 by 1. पहिले आता याच्यामध्ये बघा. पुरुष प्रकृतीस्थो. पुरुष काय होतो, प्रकृतीमध्ये स्थित होऊन जातो. का होऊन जातो प्रकृतीमध्ये स्थित? कारण भुंक्ते प्रकृती जान गुणान. त्याला भुंक्ते म्हणजे बेसिकली मागच्या श्लोकामध्ये दिलेलं भोक्तृत्व आहे ना, सेम. म्हणजे भोग करण्याची त्याची इच्छा होते भौतिक प्रकृतीशी. म्हणून पुरुष प्रकृतीमध्ये म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये किंवा भौतिक जगामध्ये किंवा या भौतिक शरीरामध्ये स्थित होतो. का? कारण भुंक्ते प्रकृती जान गुणान. प्रकृतीला तो उपभोग होण्याचा इच्छा ठेवतो. म्हणून ह्या श्लोकामध्ये जे भुंक्ते आहे ते मागच्या श्लोकामधील भोक्तृत्व आहे. ठीक. आणि याने काय होतं मग, कारण गुणसंगस्य. गुणांचा काय त्याला प्राप्त होतो, संघ होतो. भौतिक प्रकृतीच्या गुणांचा संघ होतो. मग बघा आता भौतिक प्रकृतीच्या गुणांचा संघ झाला तर त्याने काय होणार आहे, त्याची चेतना भौतिक होणार आहे. आणि चेतना भौतिक झाली तर त्याला मग त्या प्रकारचं भौतिक शरीर प्राप्त होईल. म्हणून काय म्हटलेलं आहे, सद असत योनी जन्मशू. त्याला चांगल्या आणि वाईट प्रकारच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागेल. आता इथे चांगलं आणि वाईट म्हणजे काय, हायर आणि लोअर प्लॅनेट्स. कधी कधी हायर प्लॅनेटला जाईल तो, चांगला त्याला मानलं जातं या जगामध्ये. आणि कधी कधी तो नरकामध्ये जाईल किंवा निम्न स्तराच्या पशूंमध्ये जन्म घेईल, त्याला म्हणतात वाईट. सद असत म्हणजे हायर लोअर किंवा मागच्या श्लोकामध्ये जे दिलेलं ना, पुरुष सुख दुःखानाम. सुख किंवा दुःख. सुख कधी भेटेल, जेव्हा तो उच्च योनीमध्ये जाईल. दुःख केव्हा होईल त्याला, जेव्हा तो नीच योनीमध्ये जाईल. समथिंग लाईक दॅट. आता एकदम बिगिनिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं चॅप्टरच्या की जसं प्रकृतीमध्ये, कारण इथे 3 गुणांचा श्लोक
म्हणजे 3 गुणांचा म्हणजे मेन्शन त्यांनी केलेलं आहे, म्हणून सांगतोय ह्या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात सगळ्या कशाने घडतात, त्या प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे घडून आणल्या जातात. जसे 3 कलर असतात, 3 कुठलाही कलर घ्या, लाल बेसिक कलर कुठले असतात, लाल, पिवळा आणि निळा, राईट. हे कलर जर रॅन्डमली पडले असतील तर ह्या कलरचा आपल्यावरती काहीच प्रभाव पडत नाही. समजा आता 3 कलर ठेवले होते, एक लाल, एक निळा आणि एक पिवळा, काय वाटेल का तुम्हाला? त्यांना बघून काय वाटतं का? नाही वाटत ना. पण तेच कलर जेव्हा मिक्स होतात आणि त्यांच्यामधनं हजारो कलर तयार होतात, व्हरायटी, किंवा त्याच कलरपासून जर एखाद्या रांगोळी निर्माण केली तर किती अट्रॅक्टिव्ह वाटते का नाही? तसंच जे फंडामेंटल एलिमेंट असतात त्या सृष्टीमध्ये, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, हे सगळे एलिमेंट रॅन्डमली विसरलेले असतात, विस्कटलेले असतात. पण जेव्हा भौतिक प्रकृतीची जेव्हा निर्मिती होते, तेव्हा निर्मिती झाल्यानंतर सबसिक्वेंट जेव्हा सेकंडरी क्रिएशन होतं, तेव्हा ही सगळी शरीरे निर्माण केली जातात, मनुष्याची, जनावरांची, झाडे, वृक्ष, पशु, पक्षी. आणि हे सगळे कशापासून बनलेले आहेत? पंचभूतापासून बनलेले आहेत. प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कार्यान्वित होतात. यांना बघून आपल्याला काय होतं? अट्रॅक्शन निर्माण होतं. नुसतं कलरला बघून अट्रॅक्शन होतं का? समजा जर टीव्ही आहे, टीव्हीमध्ये तुम्ही बघता एवढे सगळे इमेजेस होतात. हे सगळे इमेजेस काय आहेत? बेसिकली 3 कलरचा खेळ आहे तो. हिरवा, निळा, पिवळा, हे 3 कलर मिक्स होतात. मग एखाद्या कुठे झाड दिसतं टीव्हीमध्ये किंवा मनुष्य दिसतं किंवा, आणि त्याला आपण आयडेंटिफाय करतो म्हणून त्या इमोशन्स आपल्यामध्ये जनरेट होतात. पण इलिमेंट ॲज सच दे डोंट जनरेट एनी अट्रॅक्शन. मग आपल्याला बघितलं पाहिजे की मग आता ह्या एलिमेंटच्या मागे कोण आहे? दिस इज द मेन सर्च, की हे एलिमेंट नुसते मला अट्रॅक्ट करत नाहीत, पण जेव्हा हे सगळे एलिमेंट्स, हे घटक जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं एक शरीर निर्माण होतं आणि एक शरीर दिसतं, तेव्हा ते शरीर मला आकर्षित करतं. असा आपण तो त्याच्या मागे शोध घेतला पाहिजे, बरोबर आहे का नाही? किंवा म्हणून बघा, तुम्हाला आता 3 असे रॅन्डम एक्झाम्पल घ्या प्रकृतीच्या 3 गुणांचं. जसं सनराईज आहे. आता सनराईज एक स्पेशल आपल्याला वाटतं है ना, सूर्य उगवतो सकाळी सकाळी, किंवा हे झालं सत्वगुणामधलं उदाहरण, म्हणजे 3 गुणांचं वेगवेगळं उदाहरण देतोय. किंवा एखादी व्यक्ती आपल्याला दिसते, समजा स्त्रीला पुरुष दिसेल किंवा पुरुषाला स्त्री दिसेल, तेव्हा आकर्षित होतात. सेकंड एक्झाम्पल झालं आहे, हे रजोगुणामध्ये स्थित झालं. तिसरं एक्झाम्पल, एखादा व्यक्ती दारूड आहे तर त्याला अल्कोहोल बघून अट्रॅक्शन येतं, राईट. पण अल्कोहोलचे जे बेसिक इन्ग्रेडियंट आहेत त्यातला जर आपण हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटेवर ते एलिमेंट वेगवेगळे, ते स्वतः एलिमेंट आपल्याला अट्रॅक्ट करत नाहीत ना. पण जेव्हा प्रकृती यांना एकत्र आणते आणि त्याला मिक्सचर करून एक चांगला मोठा पुतळा बनवते तेव्हा ते आपल्याला आकर्षित करतात. म्हणून बघा इथे काय म्हटलेलं, कारण गुणसंग सद असत येऊन जन्मशू, की हे सगळे गुण त्याला काय करतात, त्याचा संघ घेतल्यामुळे आपण त्याला बाध्य होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रकृतीने बनवलेले शरीर त्याला आपण धारण करतो. आणि मग ही शरीरे आपल्याला आपल्या बंधनाकरता कारणीभूत म्हणतात आणि दुसऱ्यांच्या बंधनाकरता सुद्धा कारणीभूत म्हणतात, राईट. म्हणजे ह्या जगामध्ये निरंतर राहण्याकरता भौतिक जीव एकमेकांना मदत करतात एक तऱ्हेने. म्हणजे ठीक आहे, जेवढं मी माझं मटेरियल एक्झिस्टन्स मेंटेन करेन तेवढं तुझं मटेरियल एक्झिस्टन्स मेंटेन होत राहील, का तर मी आहे ना तुला बघण्याकरता. आय एम द कॉज फॉर यू. सेन्स ऑब्जेक्ट आणि सेन्सेस हे एकमेकांना मॅच करण्याकरता कोणतरी पाहिजे ना तिथे. आणि हे सगळ्याचं कारण काय आहे? भुंगते. भुंगते म्हणजे काय? एन्जॉईंग टेंडन्सी आहे, त्याला भोग घ्यायचा आहे म्हणून. मग आता जर ब्रेक करत असेल श्लोक तर बघा कसा. सर्वात पहिले काय येईल? भुंगते प्रकृती ज्ञान गुणान. त्याच्यामध्ये काय इच्छा आहे? एन्जॉय करण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे काय होतं? सेकंड लेवल गुणसंग. पहिल्या श्लोकमध्ये काय आहे? भुंगते प्रकृती ज्ञान गुणान. त्याला भौतिक प्रकृतीचा भोग घेण्याची काय होते? इच्छा निर्माण होते. त्यामुळे काय होणार मग? गुणसंग. सेकंड लाईन मध्ये गुणांचा संघ होणार. संघ घेतला त्याने, असोसिएशन घेतलं 3 प्रकृतीच्या गुणांचं. मग त्या संघामुळे काय होते? आसक्ती निर्माण होते, राईट. आसक्ती निर्माण झाल्यामुळे काय होणार मग? वेगवेगळ्या योनींमध्ये त्याला जन्म घ्यावा लागणार. सत असत जन्म योनिषु, वेगवेगळे त्याला मग त्या शरीराप्रमाणे दुःख भोगावं लागणार.
आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे न केवळ त्या शरीरामध्ये दुःख, पण ह्या सगळ्या योनींमध्ये जेव्हा तो प्रवास करेल आणि तो प्रवास करता करता जेव्हा तो आणखीन आसक्त होईल एखाद्या गोष्टीशी फर्दर, त्याला आणखीन नवीन जन्म घ्यावा लागेल. म्हणजे हा प्रवास निरंतर चालू राहणार आहे एकदा चालू केला की. जसं समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला समजा एक मूवी असते, एक नॉर्मल मूवी असते, त्याच्यामध्ये आपण एखादा 1-2 हॉरर सीन असतील, राईट. एखाद्या नॉर्मल मूवीमध्ये किती सीन हॉरर सीन असतील? 1-2. पण तो हॉरर सीनमुळे काय झाला, आकर्षित झाला, अरे वा हॉरर सीन बहुत आनंद आता है देखने में, मजा आहे, थ्रिल एकदम. मग तो काय करतो नेक्स्ट टाइम जेव्हा इंटरनेटवर जातो किंवा थिएटरला जातो तेव्हा काय करतो, फक्त हॉरर मूवी बघतो तो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी व्हरायटी क्रिएट केली. पहिले तर मटेरियल क्रिएशनमध्ये आला तो, त्याच्यामध्ये त्यांनी चूज केला ओके ये एलिमेंट मेरे को बहुत अच्छा लग रहा है, नेक्स्ट टाइम ओनली हॉरर मूवी. मग नुसतं हॉरर मूवी बघितल्याने काय होणार, त्याला त्याची एक प्रकारची मेंटॅलिटी क्रिएट होते. मग ती मेंटॅलिटी काय होणार, मेंटेनन्स जाणार आणि त्याला मग नेक्स्ट जो लाईफ भेटेल त्याच्यामध्ये फक्त हॉरर जाणार, सगळीकडे हॉरर एकदम त्याला. म्हणजे त्याला कारण ते आवडतं ना, त्या प्रकृतीला ते प्रदान केलं अशा प्रकारचं शरीर. म्हणजे इनडायरेक्टली श्लोकाचा सारांश असा आहे की आपण जे काही विचार प्रकट करणार किंवा जे काही मेंटेन करणार किंवा इच्छा, त्या इच्छाद्वारे आपल्याला मग तशा प्रकारचं शरीर काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. बेस्ड ऑन अवर डिझायर्स वी गेट दॅट टाईप ऑफ बॉडी. बघा तात्पर्यामध्ये जीव हा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थलांतर करतोय जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये जे बघितलं होतं गीतेच्या, काय बघितलं होतं सेकंड चॅप्टरमध्ये गीतेच्या 13वा श्लोक काय होता, देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. ठीक आहे, प्रकृतीचे गुण तुला हे करतायत. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कसं स्थानांतर करतो जीवात्मा, राईट. मग आता इथे दिलेलं आहे की ते स्थानांतर कसं होतं. कसं होतं स्थानांतर आहे, कारण जीवात्मा भौतिक प्रकृतीमध्ये काय करतो, संग घेतो प्रकृतीच्या 3 गुणांचा. आणि का संग घेतो, कारण त्याला एन्जॉय करायची इच्छा असते जगामध्ये. आता जगामध्ये कुठली गोष्ट प्रकृतीच्या 3 गुणांनी आच्छादित आहे, मग कुठली तरी त्याला गोष्ट उचलला लागेल, तामसिक, राजसिक किंवा सात्विक, कुठलं तरी आयटम उचल, मग त्यांनी तो बाध्य होणार, तसे विचार त्याच्यामध्ये डेव्हलप होणार. नेक्स्ट टाइम यम यम आपली स्मरण भाव त्याच्यात त्यांचे कलेबरण. नेक्स्ट टाइम ते जो विचार केला, हा तो आणि हा जरा जॉईंट आहे का, म्हणजे काय तो श्लोक आणि हा कुठला यम यम वापी आहे ना, जे मरणाच्या वेळी आपले जे विचार असतील तेच विचार नेक्स्ट आपल्याला शरीरामध्ये घेऊन जातील ना. तुम्ही मरताना जर, आता तुमचं प्रोफेशन काय आहे, कंडक्टर, हा, तुम्ही जर मरताना पण तिकीट राहिलं किंवा तुम्ही काय आता रिटायर झालं, तुमचं दुकान आहे राईट, दुकान, तुम्ही पण जर नुसतं चिल्लर मोजत राहिलात, 1 रुपया 2 रुपये हा 5 रुपये आले कॅश, तर चिल्लर द्या, हे करा ते करा, होतं नाही होत का, स्वप्नामध्ये येत नाही कधी, अजूनपर्यंत आलं तुम्हाला कधीच, काय म्हणतं, एकदा पण नाही आलं. मला खूप वेळा आले, मी शिपाई असतो. काय आलं तुला, शिपाई लोकांची सेवा करतो, शिपाई मला उद्या हे काम आहे, अरे उद्या हे करायचं, अरे स्वप्नामध्ये असंच येतं, उद्या हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, किती वेळा आलं. येतं ना, नाही मला पण नॉर्मली येतं बऱ्याचदा. आपण ज्या ऍक्टिव्हिटी जास्त करतो ह्या जीवनामध्ये त्याच ऍक्टिव्हिटी आपल्यावरती इम्प्रेशन टाकून असतात मनामध्ये. कृष्ण विज्ञान किंवा आत्मसाक्षर विज्ञान संबंध कठीण नाहीये, फक्त ऍप्लिकेशन आपण करत नाही म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होतो. जे कराल ते तुम्हाला पुढचं भेटणार. म्हणून जे काही करणार आपण ते भगवंतांना समर्पित करून करायचं आहे. कसं समर्पित करणार, भजन कीर्तन साईडला आपली साधना चालू राहिली पाहिजे आणि हळूहळू आपण जे करतो त्याच्यामध्ये आपला भाव आला पाहिजे की भगवंतांना करता करतोय आपण. चांगलंच आहे. स्वर्गात जाणार तुम्ही, नेक्स्ट लाईफ स्वर्ग आहे. तुमच्या घरी गणपती असतो ठेवता ना तुम्ही, त्यामुळे नेक्स्ट टाइम विठ्ठलाची मूर्ती आणा, आहे ना, फक्त बुडवू नका. प्रभूजी, काय तुम्ही जे हॉररचं सांगितलं म्हणून मला आठवतंय, आता 10 वर्षापूर्वी 10-12 वर्षाचा आहे, एक सॉफ्टवेअर आलेला, तर मला एवढं माहिती नव्हतं, थोडंसं लेट वर्ष. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये पुढं भूत आहे, ते दिसायचं पूर्ण आत्मा एक असं, म्हणजे मोबाईलमध्ये दाखवायचे होते आणि त्या मोबाईलमध्ये रेंज मिळायचं. समजा मी इथं मोबाईल पकडला, तो सॉफ्टवेअर ऑन केला ना, तर काही डिस्टन्समध्ये तो एक असं स्पॉट दाखवायचं, तिथे व्हाईट स्पॉट असं गोल, की तिथे भूत आहे, हां ते असं मेन्शन केलं, असं